मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अद्यापही थांबलेलं नाही। 3 दिवस झालेले आहेत आणि काल देखील शिंदे समितीचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलं, मात्र ही चर्चा देखील निष्फळ ठरल्याची माहिती मिळते। आता आपल्या सोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके। हाकेजी, काय ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन सुरू आहे, काल देखील शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले होते। मंत्रिमंडळाची बैठक देखील काल उपसमितीची बैठक पार पडली, मात्र तोडगा निघताना दिसत नाही। काल देखील जी शिष्टमंडळ गेलं होतं शिंदे समितीचं, ते देखील काही चर्चा पुढे जाऊ शकलेली दिसत नाही। सरकार हतबल आहे। जरांगेंच्या झुंडशाही पुढे सरकार हतबल आहे। आम्ही नेहमी सांगत होतो की जरांगेंचा इतिहास पाहता ते दंगल घडवू शकतात, मुंबईला वेठीस धरू शकतात, कायदे कानून फाट्यावर मारू शकतात, त्यामुळे तुम्ही त्याला मुंबईला येऊ देऊ नका। लक्ष्मण हाके गेवराईत जाण्या अगोदर 5 मिनिट अगोदर नोटीस दिली जाते आणि लक्ष्मण हाकेवर FIR दाखल होतो। पण जरांगे आज मुंबईला गेल्या 3 दिवसापासून वेठीस धरतायत। तिथली कायदा सुव्यवस्था चॅलेंज आहे, तिथली यंत्रणा लोकल सारख्या ठिकाणी झुंडीने ते जमतायत, डान्स करतायत, काही वाटेल ते गोष्टी करतायत। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा, मोर्चा काढण्याचा, मेळावा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण बेकायदा मागणी करायची, जी मागणी कधी पूर्णच होणार नाही, अशी मागणी करायची आणि इथली व्यवस्था वेठीस धरायची म्हणजे अराजकतेचं लक्षण आहे। इथल्या न्यायालयाला न मानणं, शासनाच्या निर्णयाला न मानणं, आपल्या मागणीमुळे इतरावर काय परिणाम होणार आहे याचा विचार न करणं, मला वाटतं हे बेकायदा आहे आणि राष्ट्रद्रोहाचं लक्षण जरांगे पाटलांच्या या आंदोलनामधून दिसत आहे। या सगळ्या आंदोलनावरती काल शरद पवार बोलताना म्हटले की तामिळनाडू पॅटर्न राबवता येऊ शकतो किंवा घटना दुरुस्ती करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच या सगळ्या आंदोलनावरती की या सगळ्या प्रश्नावरती मार्ग निघेल, असं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, मुरब्बी नेते आहेत, त्यांना प्रशासनाचा एवढा मोठा अनुभव आहे आणि मी नेहमी पवार फॅमिलीला टार्गेट करत आलोय। पण तामिळनाडू पॅटर्नचं काय आहे, 1992-93लाच जयललितांनी त्याला सूचीबद्ध केलेलं आहे, 9th शेड्यूलमध्ये त्याला टाकलेलं आहे आतमध्ये। आणि 9 जे परिशिष्ट आहे त्या परिशिष्टामध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये या परिशिष्टामध्ये घटनेचा मूळ ढाचा बदलता येणार नाही, म्हणजे घटना दुरुस्ती करत असताना सुद्धा घटनेचा मूळ ढाचा तुम्हाला बदलता येणार नाही, असं केशवानंद भारती या जजमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आता याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तामिळनाडूमध्ये जे 69% आरक्षण आहे ते 69% आरक्षण तशा पद्धतीचं महाराष्ट्रात जर करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातला एक प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला देशभरामधल्या प्रत्येक राज्यामध्ये अशा असंख्य प्रश्न उभे राहणार आहेत। मग ते जाट आहेत, राजपूत आहेत, गुर्जर आहेत, ह्या लोकांचा सुद्धा त्या स्टेटमध्ये खूप मोठं आंदोलन उभं राहू शकतं। पण याच्या पलीकडे जाऊन फक्त देशाच्या संसदेमध्ये म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा इथलं बहुमत असून चालणार नाही, तर त्या बहुमताबरोबरच देशभरातल्या वेगवेगळ्या घटक राज्याची मान्यता, निर्णायक बहुमतानं हा निर्णय घ्यावा लागेल, तर आणि तरच शरद पवार जे म्हणतायत तामिळनाडू पॅटर्न, तर तो यशस्वी होऊ शकतो। मला आज रोजी शरद पवारांचं हे स्टेटमेंट म्हणजे 100%पैकी 0.1% सुद्धा यामध्ये चान्सेस नाहीये। दुसरीकडे चंद्रकांत पाटील देखील म्हणतात की ज्या पद्धतीने मराठा समाज हा मागासलेला नाहीये, कारण की दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मराठा समाजाला कधी दिली गेली नाही, त्यामुळे तो समाज मागास नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे। हे बघा, चंद्रकांत पाटलांच्या मताशी मी 100% सहमत आहे। इथं आरक्षणाचा मूळ हेतू हा प्रतिनिधित्वाचा आहे, संधी देण्याचा आहे। इथं गरिबी हटावचा प्रोग्राम आरक्षणाला मान्य नाही। कलम 16(4) असो किंवा मंडल आयोगाची तत्व असोत किंवा आरक्षणाची तत्व असोत, ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूताछूतपणा पाळला गेला, ज्यांच्या बाबतीमध्ये त्या जातीमध्ये त्यांच्या पेशावरनं जन्माला आलेल्या माणसाला तशी हीन वागणूक दिली गेली, त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून ओबीसीचं रिझर्वेशन आहे। उदाहरणार्थ नाभिक, उदाहरणार्थ लोहार, उदाहरणार्थ कुंभार, उदाहरणार्थ बेरड रामोशी, उदाहरणार्थ कंजारभाट, उदाहरणार्थ कडक लक्ष्मीवाला, उदाहरणार्थ नागपंथी डबरे गोसावी, उदाहरणार्थ कुडमुड्या जोशी, उदाहरणार्थ चित्रकथी, उदाहरणार्थ मेंढपाळ, उदाहरणार्थ बंजारा,
उदाहरणार्थ लमाण. म्हणजे हे का सांगतोय मी तुम्हाला, हे सगळे ओबीसी मधले दुय्यम वागणूक, इथल्या व्यवस्थेमध्ये सेवा देणारे घटक, हीन दर्जाची कामं करणारी माणसं, शारीरिक दर्जाची कामं करणारी माणसं. मला एक सांगा, या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये कुंभारानं पॅनल टाकलेलं ऐकलंय का तुम्ही? एखाद्या लोहारानं पंचायत समिती निवडणूक लढली आणि तो बहुमताने निवडून आलाय, असं एखादं उदाहरण आहे का? ही लोक ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झाले, ती डोंगराच्या कुशीला आहेत, गावाच्या बाहेर आहेत, गावकुसाच्या बाहेर आहेत, त्यांना व्यवस्थित प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलं गेलंय. मराठा बांधव काय झालं अजून एक सांगतो. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राजमध्ये ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. SC STचं 20% आणि यांचं 27%, म्हणजे अर्ध आरक्षण रिझर्व्ह झाल्यामुळं हे जे जरांगे पाटलाची जी पिलावळ आहे ना, आता जी मुंबईला गेली ना, गावातल्या सरपंच पदापासून, पॅनल प्रमुखापासून, सोसायटीच्या पॅनल प्रमुखापासून ते मटका बुक्की, वसुली, ठेकेदार, टेंडरवाले, सोसायटीचे चेअरमन, आमदारांचे चेले, खासदारांचे चेले, परत मुंबईला बदल्या करणं, कमिशनवर टेंडर आणणं, कमिशनवर 25-15चा निधी आणणं, परत तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी आणणं, समाज कल्याणचा निधी आणणं, गावगाड्यामधले, म्हणजे ही शासन करती लोक आहेत. मग कारखाने आहेत, मग सूतगिरण्या आहेत, मग छोटे छोटे काम आहेत, मग DCC बँकाची लोन आहेत. ही करणारी मंडळी तिथं मुंबईमध्ये गेलेत. अरे सामाजिक न्यायासाठी आरक्षण दिलं गेलंय, बलुत्या आलुत्यासाठी आरक्षण दिलं गेलंय. आरक्षण हे बाय बर्थ ज्यांच्या मागच्या पिढ्यांनी जे सामाजिक दुजाभाव सहन केलाय त्या लोकांसाठी आरक्षण आहे. आणि आता SC-BCचं आरक्षण दिलंय ना, आणि शरद पवार या मुरब्बी नेत्याला माझं सांगणं आहे, आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही तमिळनाडूच्या 69% काय उदाहरण देताय, आता महाराष्ट्रामध्ये 72% आरक्षण आहे की नाही? 50% OBC, SC ST, 10% EWS आणि SC-BC 10%. किती झालं आरक्षण? ते 52, हे 10, हे 10, 72% आरक्षण झालं. तर तमिळनाडूचं तुम्ही हे शरद पवार वगैरे बुमऱ्यांग करणं, खोटं बोलणं, परत महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करणं. रात्री 11:05 राजेश टोपे जरांगेंना भेटायला गेले रात्री अपरात्री, आणि गोधडीमध्ये मुंडकं आतमध्ये घालून त्याला बोलले. 40 सेकंदाला त्यांचा संवाद झाला. मग काकांचा निरोप घेऊन गेले होते का? आमचा जो आरोप आहे की जरांगेचं आंदोलन शरदचंद्रजी पवार यांच्या सांगण्यावरून चालतं. शरद पवार जरांगेंचं आंदोलन चालू होतं असं तुमचं म्हणणं? मला सांगा ना, राजेश टोपे शरद पवारांचे मानसपुत्र आहेत. हे राजेश टोपे रात्री 11:05 मुंबईला जरांगेंना भेटायला गेले आणि त्यांच्या गोदडीमध्ये 40 सेकंद काय बोलले, आणि 40 सेकंदच बघा. याचं काय तर्क आहे का, लॉजिक आहे का, बघून घ्या. तुम्ही हा आरोप थेट करतायत की कारण ज्या पद्धतीने रसद पुरवली जाते का काय? नितेश राणे पण तिकडे आता म्हटलेत की रोहित पवार सगळ्या आंदोलनाला रसद पुरवतात, त्यांनी देखील आरोप केलाय. रोहित पवार रसद तर पुरवतातच, पण रोहित पवारची IT सेल ही महाराष्ट्रातलं हे वातावरण कलुषित करण्याचा 100% प्रयत्न करते. हा, आणि हे खूप प्लॅनड आहे सगळं. एका बाजूला तिकडे मंडल यात्रा काढायला लावली ओबीसीची वोट बँक जाऊ नये म्हणून, आणि एका बाजूला बजरंग सोनवणेला रॅलीमध्ये सहभागी व्हायला लावतात. हे ठरवून आहे, सगळं प्लॅन आहे. इथं फक्त राजकारण आहे. पंचायत राजमधलं आरक्षण ओबीसीचं हिरावून घ्यायचं. आणि आता 59 लाख नोंदी जर महाराष्ट्रात झाल्या असतील तर आज रोजी महाराष्ट्रामधल्या 56,000 जागा आहेत पंचायत राजमध्ये ओबीसींच्या, त्या 56,000 जागा गेलेल्या आहेत. त्यामुळं जेवढे म्हणून आजी माझी महापौर आहेत, आजी माझी नगरसेवक आहेत, आजी माझी सरपंच आहेत, आजी माझी ZP सदस्य, अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य आहेत, या लोकांना माझे हात जोडून विनंती, बाबा हो, तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करत राहा. आज रोजी तुमचं आरक्षण गेलेलं आहे. पण मग आता नेमकं काय, कारण की तुम्ही देखील काल बैठक घेतलेली आहे पुण्यामध्ये ओबीसी समाजातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, आणि काय पुढची नेमकी आता भूमिका काय असेल? काय ओबीसी या सगळ्या याला आंदोलनात उत्तर देणार की अन्य काही मार्ग निवडणार? हे बघा, आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसींची आरक्षण बचाव यात्रा म्हणा, ओबीसी जोडो अभियान म्हणा, महाराष्ट्रामधल्या ओबीसींना आम्ही पोलराईज करू, मोबिलाईज करू. जर 10%ची झुंड जर मुंबईला जाऊन असं बेटीस धरत असेल, महाराष्ट्रातल्या ओबीसीनी कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये, देव, देश, धर्म, संस्कृतीच्या विरोधामध्ये बंड केलेलं नाही. ओबीसी शोषिक आहे, आज प्रचंड दहशतीखाली आहे, आज नाराज आहे.
त्याच्या हक्क आणि अधिकाराची लढाई आम्हाला उभी करावी लागेल. आणि महाराष्ट्रामधला गावगाडा 60 ते 70 ते 80% हा ओबीसी, विजयंती, एसबीसी, एससी, एसटी या सगळ्या बांधवांना एकत्रित करून चलो सत्ता की ओर हा नारा देऊन आम्ही महाराष्ट्रामधला ओबीसी एकत्र करायचा प्रयत्न करू, संघर्ष यात्रा काढू. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हो, फोन आला अचानक. फोन काय ज्या पद्धतीने जरांगेंकडनं धनगर समाज किंवा वंजारी समाजावरती टीका होते या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, काय नेमकं त्याला तुमच्याकडून उत्तर आहे? उत्तर असं आहे की उपोषणामुळं दगदगीमुळं चिडचिड होते हे मान्य आहे, पण चिडचिड होऊन चालणार नाही. एखाद्या समाजाला टार्गेट करून तोंडामधून त्या समाजाचं नाव घेऊन विष्टा टाकणे हा प्रकार जरांगेचा चालू आहे. अशा पद्धतीचं एखाद्या जातीबद्दल असं काय म्हणायचं, एखाद्या जातीबद्दल असं जर ते अपमानास्पद बोलत असतील तर मला वाटतंय हा द्रोह आहे, हा गुन्हा आहे, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. कसं आहे, तुम्ही तुमची मागणी मागा, आंदोलन करा, तुम्हाला संविधानाने अधिकार दिलाय. आज धनगर समाजाबद्दल काय बोलले, वंजारी समाजाबद्दल वड्या नाल्याची ही पैदाईच आहे बोलले. त्यामुळे जरांगे हे आरक्षणाची लढाई लढत नाहीत, तर जरांगे हे जातीय द्वेष पसरवत आहेत, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.